आज राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन। सावित्रीबाई फुले यांचा जन्म ज्या सातारा जिल्ह्यामध्ये झाला, त्या सातारा जिल्ह्यामध्ये इतका अमानुष प्रकार घडलेला आहे। माणुसकीला काळीमा फासणारी घटना म्हणजे केवळ 7 वर्षीय मुलीवर, मला बोलताना सुद्धा ते योग्य वाटत नाहीये, तिच्यावर अत्याचार करून तिचा गळा दाबून ओढ्यामध्ये तिला फेकून देण्यात आलं। एवढी अमानुष घटना सातारा जिल्ह्यामध्ये घडलेली आहे। मुलगी कुठल्या जातीची होती, कुठल्या धर्माची होती याला मी काही किंमत देत नाही, ती कुणाची तरी मुलगी होती। आपल्या घरातील एखादा लहान बालक असेल, तो शाळेतून अर्धा तास उशिरा घरी आला, आपल्याला करमत नाही, आपला जीव लागत नाही। विचार करा त्या आई वडिलांवर काय बीतली असेल, त्या आई वडिलांच्या मनात काय चालू असेल, ज्यांची मुलगी परत कधीच आता घरी येणार नाहीये। वय काय होतं, फक्त तिचं 7 वर्ष वय होतं। आपल्या मुलीला आपल्या घरातील एखाद्या स्त्रीकडे कोणी वाईट नजरेने पाहिलं, आपल्याला सहन होत नाही। तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करून निर्घृण तिचा खून करण्यात आला। त्या आरोपीवर कसलीही दयामाया न दाखवता फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालली पाहिजे आणि त्याला फाशीच झाली पाहिजे। दुसरी कुठलीही शिक्षा आम्हाला मान्य नाहीये। ती मुलगी त्या फक्त एका कुटुंबाची मुलगी नसून ती सर्व समाजाची मुलगी आहे, ती प्रत्येकाची मुलगी आहे असं आम्ही समजतो। आरोपीला फाशी झाली पाहिजे, कुठलाही एक्सक्यूज त्याला देता कामा नये आणि सरकारी वकील एकदम उत्तम वकिलामार्फत ही सगळी केस लढली गेली पाहिजे आणि लवकरात लवकर ही सुनवाई झाली पाहिजे। आम्ही स्वतः केंद्रेकर साहेबांसोबत बोललेलो आहे, जे विभागीय आयुक्त आहेत मराठवाड्याचे, आणि त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की प्रशासनापर्यंत ती हा निरोप पोहोचवणार आहे की आरोपीला जास्तीत जास्त कडक त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि फाशीच झाली पाहिजे।